नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत एका खास ठिकाणी जे आहे पॅरिस. तर आम्ही पॅरिसला आलो एक छोट्याशा ट्रिपसाठी. पूर्ण दिवस पण नाही होत. आम्ही इथे आत्ता पोहोचलो एक साधारण 2 तासाआधी आणि आता आम्ही चाललो आहोत आयफल टॉवरला. ऑलरेडी संध्याकाळ झाली आहे आणि फार काही बघणार नाही होत. आयफल टॉवर बघू आणि त्यानंतर 31 आहे तर आम्ही एंड 31चं सेलिब्रेशन आयफल टॉवरच्या इथे किंवा पॅरिसमध्ये करायचं असं ठरवलंय. आता आमची ट्रेन आली आहे आणि आता ट्रेन घेऊन आम्ही चाललो आहोत आयफल टॉवरला. तर चला बघूयात आयफल टॉवरची जर्नी. बाय. A few moments later. मजा अशी झाली की आम्ही ज्या ट्रेननी येणार होतो ती ट्रेन 2 वेळा कॅन्सल होऊन तिसरी ट्रेन आम्ही पकडली जी अर्ध्यावर थांबली आणि आता आम्ही वाढलेली इथे आयफल टॉवरला पोहोचलेलो आहोत. तर अशी गडबड झालेली आहे पण तरी आता काय एवढं वेदर चांगलं नाही आहे ऑफकोर्स. बट जे काही आहे जसं आहे आम्ही एन्जॉय करणार आहोत हे की नाही. आयफल टॉवरला आलो तर आहोत त्यामुळे आमचे मित्र आधीच तिथे पोचलेले. ॲक्च्युली मोमोला बसमध्ये अलाव नाही केलं ह्यांनी आणि त्यावरून आम्हाला कळालं की पेट्सला बसमध्ये अलाउड नाही आहे. सो त्यामुळे आम्हाला ट्रेननी यावं लागलं आणि त्यामुळे उशीर झाला आणि गाडी आम्ही पार्क केली लांबच कारण सिटीमध्ये खूप ट्रॅफिक आहे. तर त्यामुळे ते अवॉइड करायला आम्ही लांबच पार्क केली आहे गाडी. तर आता आम्ही पोचतोय आयफलला. तर बघूया थोड्याच वेळात आयफल टॉवर. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत आयफल टॉवरला. आणि बरोबर आम्ही आलो आणि मोस्टली सगळं फॉग गेलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतंय. म्हणजे आम्ही एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं. उषाचा थोडा मूड ऑफ झाला कारण फॉग होता बट आता तो क्लिअर आउट होतोय आणि मस्त वाटतंय. गर्दी पण नाहीये. हो त्यामुळे बरं वाटतंय. फार गर्दी नाहीये आणि लोक पण अगदी सुटसुटीत स्वतःचे फोटो स्वतः काढतायत. धक्काबुक्की काही नाहीये अजिबात नाही. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. मस्त एन्जॉय करतोय. शेवटी आयफल टॉवर बघितल्यावर छान वाटतं. खरंच आहे चार्मिंग आहे. म्हणजे आम्हाला पण वाटत होतं सगळे का म्हणतात आयफल टॉवर पण इट इज रिअली चार्मिंग आणि खूप मस्त वाटतं. आणि हे बघा असा अँगल घ्यावा लागतोय आम्हाला पण इतकं मस्त वाटतंय.
आम्ही आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर आम्ही फोटो काढायला लागलो आणि अचानक फोटो काढता काढता पाठी एकदम ग्लिटर झाला आयफेल टॉवर आणि इतकं सुंदर वाटलं. म्हणजे मी खरंच नाही मी शब्दात सांगू शकणार. कदाचित खूप लोक आयफेल टॉवर बघून गेली असतील आतापर्यंत, पण शेवटी प्रत्यक्षात जेव्हा आपण इथे पहिल्यांदा येतो आणि बघतो ना, याची खरंच मजा खूप खूप वेगळी आहे. आणि दिस विल बी ऑलवेज मेमोरेबल. फक्त थोडासा फॉग होता म्हणून माझा थोडासा सुरुवातीला मूड ऑफ झालेला, कारण मला छान फोटोज वगैरे काढायचे होते. पण ऑफकोर्स आम्ही परत येऊ शकतो कधीही समरमध्ये आणि ते येणारच आहोत. जेव्हा तुम्ही इकडे याल आयफेल टॉवरला, फक्त थोडं सांभाळून आपल्या गोष्टींना घेऊन, कारण इथे पॉकेटिंग वगैरे खूप होतं. त्यामुळे तुमचे पर्स, वॉलेट आणि फोन किंवा अजून तुमचं काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तर शक्यतो ते कॅरी करू नका, एक्सेप्ट फोन आणि पर्स. आणि ते तुमच्या रूमवर ठेवा, कारण इथे बऱ्याच लोकांबरोबर ह्या इन्सिडेंट्स घडलेले आहेत. ती ही एक टिप द्यायची होती तुम्हाला. बट अदरवाईज भरपूर मजा करा इकडे. जेव्हा याल तेव्हा भरपूर फोटोज काढा. आणि आता आम्ही खूप भूक लागली आहे, कारण आम्ही सकाळी खाल्लेलं, तर आता आम्ही इथून खायला जातो आहे. आणि त्यानंतर मे बी आम्ही ह्या एरियातच फिरू थोडंफार. अजून काही बघता आलं तर ते बघू. आणि मग रात्री फायरवर्क्स पण आम्ही बघणार आहोत. तर भेटूया थोड्यासे. बाय. One eternity later. दमलोय पण मस्त वाटतंय. आणि केवढी क्राऊड आहे इकडे. येस, खूप क्राऊड आहे. आम्ही मगाशी म्हणालो की काहीच नाहीये, पण इथे खूप क्राऊड आहे. खूप क्राऊड आहे. आणि आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे, पण आम्ही काय करायचं अजून 2 तास आहेत. 2 आय थिंक 2.5 तास आहेत. तर बघूया. फक्त फिरतोय रस्त्यांवरती. थंडी पण आहे, पण छान वाटतंय. मस्त आहे. क्राऊड पण चांगला आहे. आणि फायरवर्क्स बघण्यासाठी आता आम्हाला 2-2.5 तास थांबावं लागणार आहे. आणि फायनली नवीन वर्षात नंतर एंटर करणार आहोत. येस येस. मोमोला पण बरेच फ्रेंड्स भेटतात, ह्युमन्स आणि डॉग्स. तर त्यामुळे तिची पण मस्त मजा चालली आहे. ॲज युजल ती नेहमीच एनर्जेटिक आणि हे असते रेडी. चला भेटूया थोड्याच. पुढच्या 10 मिनिटात एका नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. अँड वी आर सो एक्सायटेड टू स्टार्ट दिस न्यू इयर स्टार्टिंग फ्रॉम पॅरिस. इतकं छान वाटतंय. मागील 1 वर्ष फुल ऑफ चॅलेंजेस, सरप्राइजेस, एक्साइटमेंट, अप्स अँड डाऊन सगळ्या गोष्टींनी भरलेलं होतं. बट प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी येतात आणि असंच आमच्याही आयुष्य डायनॅमिक्स नसेल तर त्या आयुष्याची मजा काय. तर त्यामुळे मस्त होतं. आणि येणारं वर्ष तर सुंदर असणार आहे. खूप मस्त गोष्टी येणार आहेत, घडणार आहेत आणि आम्ही
अजून प्रवास करणार आहोत, खूपशा गोष्टी बघणार आहोत आणि तुमच्यापर्यंतही पोहोचवणार आहोत. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काही मिनिटातच फायरवर्क्स सुरू झालेले आहेत. येस, तर चला बघूयात आपण. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर आमची ही पॅरिसची ट्रिप इकडेच एंड होते. उद्या आम्ही परत स्वित्झर्लंडला घरी जाण्यासाठी निघणार आहोत. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड विश यू व्हेरी 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 हॅपी न्यू इयर. येस, बाय बाय बाय.